असलेल्या 2024 महाराष्ट्राच्या विधानसभे निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीचा अधिकृत उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय एकनाथरावजी शिंदे, आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री आदरणीय अजितदादांनी या मतदारसंघाची उमेदवारी मला लढण्यासाठी इथं दिलेली आहे आणि आज गेल्या 5 वर्षामध्ये केलेल्या कार्याच्या शिदोरीवर आणि महायुतीनं जे जनकल्याणाच्या योजना आणि ज्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याच्या, त्याचबरोबर महिलांना स्वावलंबून बनण्याच्या दृष्टिकोनातून आणि तरुणांना त्यांच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेले धोरणात्मक निर्णय, या निर्णयाला अनुसरून आज जनमानसातून आज एक तऱ्हेचं या सरकारच्या बाबतीत चांगल्या तऱ्हेचं वातावरण आहे। आज त्यांना तो विश्वास आहे की ज्या सरकारनं एवढे चांगले धोरणात्मक निर्णय घेतले आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले, पुन्हा तेच सरकार सत्तेमध्ये असणं आणि त्या माध्यमातून आपल्या राज्याचा विकास, जो पुरोगामी विकास शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीनं आज तागायत सुरू आहे, तो तेवढ्याच ताकदीनं केंद्र सरकारच्या मदतीने आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि अमित शाह साहेबांच्या पाठबळानं ह्या महाराष्ट्राला 1 नंबरचं देशामधलं विकसित राज्य बनवण्याच्या दृष्टिकोनातून उचललेली पावलं, त्या ध्येय धोरणानं हे सरकार आज पुन्हा सत्तेत येईल हा आत्मविश्वास गेल्या 8 दिवसामध्ये माझ्या ह्या दौऱ्यामध्ये मला पाहायला मिळतो आहे। त्यामुळे मला विश्वास आहे की ह्या मतदारसंघातून माझ्यासारखा कार्यातून उभा असलेला कार्यकर्ता किंवा लोकप्रतिनिधी याला नक्कीच ह्या भागातील जनता आशीर्वाद देतील आणि पुन्हा त्यांची सेवा करण्याची मला संधी लाभेल। महायुती सरकार हे पुन्हा त्यांनी केलेल्या कार्यामुळं ते पुन्हा सत्तेत येईल आणि याच्यापेक्षा दुप्पट वेगानं हे सरकार लोकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा पूऱ्या करेल। और यहाँ क्या समस्या है सर, क्या आपके इसमें? हमारे कॉन्स्टिट्यूंसी में एक ही समस्या है कि यहाँ पे इंडस्ट्रियलाइजेशन कम प्रमाण पे हुआ है और जो MIDCs है, चंडीगढ़ में एक MIDC है, गडिंग्लज में एक MIDC है, वहाँ इंडस्ट्री आई नहीं है और वो इंडस्ट्री लाना हम चाहते हैं। और जो हमारे जो नौजवान हैं जो आज पढ़ लिख के बेकार है, उनके हाथ को कुछ काम धंधा उनको देने के वास्ते इस कॉन्स्टिट्यूंसी में बेरोज़गारी ख़त्म करनी चाहिए और यहाँ पे इंडस्ट्री लानी चाहिए। ये ध्येय धोरण लेके हम इस इलेक्शन को हम सामने जा रहे हैं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं चंदगड विधानसभा मतदारसंघातून मी तुमचा उमेदवार म्हणून उभा आहे। मला सर्वांना विश्वास आहे किंवा सर्वांना विनंती करायची आहे की केलेल्या 5 वर्षाच्या या 3 तालुक्याच्या विकासाच्या शिदोरीवर तुम्ही सर्वजण मला नक्की ह्या वेळेला आशीर्वाद द्याल आणि ज्या आपल्या आकांक्षा आणि अपेक्षा आहेत या मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात त्या पुढे पूर्ण करण्यासाठी तुम्ही नक्की महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेत आणाल आणि जे तुमचं स्वप्न आहे ते साकारण्यासाठी मी माझं पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण क्षमतेनं येणाऱ्या महायुती सरकारकडून ते करून घेण्याचं अभिवचन तुम्हाला देतो। फक्त आणि फक्त आपण काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून मला हे विकासाचा रथ अविरतपणे पुढे तेवत ठेवण्याची संधी द्यावी ही विनंती करतो आणि थांबतो।